जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील. अनेक जुन्या चित्रपटांचा साक्षीदार असलेला मुंबईतला आरके स्टुडिओ आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. द शो मस्ट गो ऑन असं म्हणणाऱ्या राज कपूर यांचा शो आता थांबणार आहे. जवळपास 70 वर्षांपूर्वी महानायक राज कपूर यांनी या स्टुडिओची निर्मिती केली, जो आता विकण्याची वेळ आली. त्यामुळे कपूर कुटुंबियांच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली. मुंबईमधील चेंबूर इथं असलेला आरके स्टुडिओ विकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. गेल्या अनेक वर्षांपासून या स्टुडिओत शूटिंग होत नाही. खूप खर्च करूनही या स्टुडिओला शूटिंगसाठी पसंती मिळत नाही. त्यामुळे स्टुडिओतून उत्पन्नही मिळत नसल्यानं कपूर कुटुंबियांनी तो विकण्याचा निर्णय घेतला. 1940 साली राज कपूर यांनी मुंबईतल्या चेंबूर भागात 2 एकर जागेत हा स्टुडिओ उभारला होता. राज कपूर यांनी सिने निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हाच त्यांनी या स्टुडिओची उभारणी केली. त्यानंतर मात्र 1988 साली त्यांच्या मृत्यूनंतर कपूर कुटुंबियांनीच या स्टुडिओचं काम पाहिलं. आरके स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतलाय. राज कपूर यांची पत्नी कृष्णा, त्यांचे पुत्र रणधीर कपूर, राजीव कपूर आणि मुली रीमा जैन, ऋतू नंदा यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतलाय. कपूर कुटुंबियांना हा निर्णय घेताना खूप वाईट वाटतंय. अनेक वेळा या स्टुडिओला रिनोव्हेट केलं, पण पुन्हा पुन्हा तसं करणं शक्य नाही आणि अनेक गोष्टी आमच्या मनासारख्या होत नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण दुःखी असल्याची प्रतिक्रिया अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली. कपूर कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार 2 एकर परिसरात पसरलेल्या या स्टुडिओचा अर्धा भागच विकला जाणार आहे, तर अर्ध्या भागाचं पुनर्निर्माण केलं जाणार आहे. राज कपूर यांनी त्यांच्या अनेक सिनेमांचं चित्रीकरण याच आरके स्टुडिओत केलं होतं. गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला या स्टुडिओला आग लागली होती. त्यात लाखोंचं नुकसानही झालं होतं. आज मुंबईत अनेक चित्रपटांचं शूटिंग होतं, पण निर्माते आणि कलाकार पश्चिम उपनगरांमध्ये राहत असल्यानं वेस्टर्न लाईनलाच शूटिंगला प्राधान्य दिलं जातं. तर आरके स्टुडिओ हा हार्बर मार्गावरती असल्यानं त्याला तुलनेनं कमी पसंती मिळते. त्यामुळे या स्टुडिओकडे दुर्लक्ष होत असल्याचं जुने जाणकार सांगतात. पण या निर्णयानं जेवढा त्रास कपूर कुटुंबियांना होतोय, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त त्रास हा सिनेप्रेमींना होतोय. पण आरके स्टुडिओ विक्रीचा हा निर्णय निश्चितच दुर्दैवी आहे, एवढं मात्र नक्की. विशाल पाटील, जय महाराष्ट्र, मुंबई. विस्तीर्ण कलाविश्वाचाच एक भाग म्हणजे आरके स्टुडिओ. मात्र या आठवणींना संग्रही ठेवणारी ही वास्तू कायमची विस्मृतीत जाणार आहे. कारण कपूर कुटुंबियांनी आरके स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतलाय. आरके स्टुडिओ विक्रीला काढल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद सदमामध्ये गेलेत. दरम्यान रजा मुराद यांच्याशी बातचीत केली आहे आमचे न्यूज एडिटर विशाल पाटील यांनी. मुंबईमधील चेंबूर स्थित असलेला आरके स्टुडिओ, त्याच्याशी अनेकांच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. मात्र कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सर्वसामान्यांपासून ते सिने कलाकार सगळ्यांच्याच ज्या प्रतिक्रिया मिळायला सुरुवात झाली. आणि या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कलाकार रजा मुराद. रजा सर, जय महाराष्ट्र में आपका बहुत बहुत स्वागत है. धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया जी. सबसे पहले जब आपको पता चला कि आरके स्टूडियो जो है वो भी बेचा जाने वाला है, वहां पर क्या बनेगा वो अभी किसी को पता नहीं है, लेकिन उससे जुड़ी हुई आपकी यादें क्या है? पहली बात तो मैं ये कहना चाहूंगा कि मैं सदमे में हूं, क्योंकि आरके स्टूडियो है वो महज एक स्टूडियो नहीं है, वो एक कला का मंदिर है. और राज साहब ने जो उस इमारत को खड़ा किया था वो सिर्फ पैसे से या सीमेंट गारे या ईंटों से नहीं किया था. उन्होंने अपने खून पसीने से उसको सींचा था. मैं अकेला ही विलन हूं जिसने मुतवातिर 3 फिल्में एज ए मेन विलन की हैं. प्रेम रोग 1982, राम तेरी गंगा मैली 1985 और हिना
1991। जैसे वो मुझे गाना याद है, ये गलियां ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा, उसका सेट लगा था जी। वो गाना वहीं पिक्चराइज हुआ था। और उसके अलावा राम तेरी गंगा मैली में जो एक बहुत ही अच्छा उन्होंने सेट लगाया था, सेट पर उन्होंने वाराणसी और गंगा मैया को क्रिएट किया था। क्या बात है। वो जो गाना है, एक दुखियारी कहे बात ये रोते रोते, राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते, वो पूरा गाना उन्होंने वहां पिक्चराइज किया, वाराणसी का सेट लगाया। और ये नहीं था कि गंगा मैया बह रही हैं तो खाली पेंटिंग से उन्होंने लहरें बना दी, बाकायदा लहरें दिखाई देंगी आपको। जी हाँ। तो मैं आपसे यही कहूंगा कि राज साहब महज एक मेकर नहीं थे, राज साहब बिजनेसमैन नहीं थे। जब फिल्म बनाते थे तो उस फिल्म में डूब जाते थे, फिल्म के साथ सोते थे, फिल्म के साथ उठते थे, फिल्म के साथ खाते थे, फिल्म के साथ पीते थे, फिल्म को ओढ़ते थे, फिल्म को पहनते थे। और सबसे ज्यादा दुनिया में उन्हें अजीज उनकी फिल्म होती थी। तो सिर्फ स्टूडियो ही नहीं था, उनकी वहां एक कॉटेज है, छोटी सी बड़ी प्यारी सी कॉटेज है। उसमें एक शीशे का जार है जिसमें दुनिया की तमाम ममालिक की रेजगारी रखी हुई है, चेंज रखी हुई है, कॉइन्स रखी हुई हैं। क्या बात है। और उस कॉटेज से लगा हुआ एक छोटा सा लॉन है, 35-40 फीट लंबा लॉन है, चौड़ाई उसकी कम है। वहां टेबल सजता था खाने का, मुख्तलिफ किस्म के पकवान होते थे, 5 किस्म का मटन, 5 किस्म के चिकन, अलग अलग किस्म की बिरयानी, पुलाव, सी फूड, चाइनीज फूड। उन्हें खाने का भी शौक था और उससे ज्यादा उन्हें खिलाने का शौक था। और एक बात कहते थे वो कि काम लो कसाईयों की तरह, काम लो कसाईयों की तरह और खिलाओ जमाइयों की तरह। वाह। काम खूब लो लेकिन उसके साथ साथ खिलाओ भी। राज साहब की आत्मा को जब यह पता चला होगा तो बड़ी यातना पहुंची होगी उन्हें, उनकी आत्मा को, क्योंकि उनकी जिंदगी ही उनका स्टूडियो थी। उसके अलावा गणपति जी का वहां आगमन होता था और बाकायदा पब्लिक अंदर आती थी, आरके के कैंपस में आती थी अंदर गणपति जी के दर्शन करने के लिए। और वो ऐसे भक्त थे गणपति जी के कि जब तक गणपति जी रहते थे वहां पे, वो बहुत शौकीन थे, मांसाहारी थे, मदिरा पान का उन्हें बड़ा शौक था। लेकिन जब तक गणपति जी वहां रहते थे तो ना वो मांस मछली को हाथ लगाते थे, ना सोमरस छूते थे, ना शराब छूते थे। ये उनकी श्रद्धा थी, ये श्रद्धा थी। अब एक ऐसा ग्रेट मेकर, अगर उसकी एक यादगार सिर्फ तारीख बन के, सिर्फ इतिहास बन के रह जाए, या सिर्फ इंसानों की यादों में वो बस जाए और वो टूट जाए तमाम इमारतें, वो सेट्स, तो इससे ज्यादा तकलीफ हमारे लिए कोई नहीं है। मैं पूछना पसंद करूंगा कि जी। पृथ्वी थिएटर हो सकता है तो आरके स्टूडियो की जगह का बखूबी से और कुछ नहीं हो सकता? अब इसका जवाब तो कपूर बिरादरान दे सकते हैं, उन्होंने भी कुछ सोचा होगा। अभी शायद उन्होंने पूरे तौर पे सफाई से कोई बात कही नहीं है, अपने पत्ते पूरे खोले नहीं है। अब उनके दिमाग में, उनके जहन में क्या है ये तो वही जानते हैं। लेकिन कुछ यकीनन उनके साथ, देखिए वो उनकी औलाद है, उनका खून है, और उन्होंने भी कोशिश की अपने बाप के नाम को और आगे ले जाने की। जी बिल्कुल। उन्होंने, ऐसा नहीं है कि वो हाथ पे हाथ धरे बैठे रहे। तो कुछ मजबूरियां होंगी, क्या होंगी। मैं समझता हूं कि अगर सरकार इस मामले में दखल दे जी।
कि क्या मजबूरियां हैं। देखिए, बीच में ऐसा भी हुआ था कि एक एरिया का, जो प्रॉपर्टी की एरिया का बड़ा बिजली का बिल आ गया था। जी जी जी। ज्यादा पुरानी बात नहीं कर रहा हूं। तो करोड़ों का वो बिल था, और जो वहां रहते थे, जहां के वासी रहते थे, उन्हें नोटिस दिया गया था कि अगर आपने पैसा नहीं दिया, बिल नहीं चुकाया, तो हम आपकी लाइट काट देंगे। वहां पे साहब सरकार बीच में आई, सरकार ने सब कुछ किया, इंतजाम किया, सरकार ने लाइट नहीं कटने दी। अगर सरकार चाहे तो सरकार बहुत कुछ कर सकती है। जी बिल्कुल। तो मैं तो ये कहूंगा कि अगर उसे एक मेमोरियल बना दिया जाए या उनका म्यूजियम बना दिया जाए। पूरी दुनिया में, रशिया में राज साहब की वजह से हमारे मुल्क का नाम बहुत रोशन हुआ है। फिल्म इंडस्ट्री खड़ी, फिल्म इंडस्ट्री जहां उन्हें एशिया का ग्रेटेस्ट शोमैन कहा गया है। तो उनकी याद में, जैसे हमारे यहाँ गांधी जी की यादें हैं, वो प्रिजर्व करके रखी गई हैं। मुंबई की मैं बात कर रहा हूँ। जी बिल्कुल। डॉक्टर भीमराव अंबेडकर की यादें हैं, वो भी प्रिजर्व करके रखी गई हैं। इसी तरीके से ये राज साहब की यादगार है। अगर सरकार इस बारे में सोचे, सरकार उनकी मदद के लिए आए। बहुत बहुत शुक्रिया हमसे बातचीत करने के लिए। तर आपण पाहिलं की रझा मुराद जी आहेत, ज्येष्ठ कलाकार आहेत, आणि त्यांना देखील वाटतंय की कुठेतरी ती जागा जी आहे ती विकली जाऊ नये। सरकारनं जर यामध्ये वेळीच हस्तक्षेप केला तर मात्र येत्या पुढच्या पिढीला देखील एक मोठी जी गोष्ट आहे ती मिळणार आहे आणि त्याचा अभ्यासही त्यांना करता येऊ शकणार आहे। त्यामुळे आता आरके स्टुडिओ जातो की राहतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। जेवढा त्रास कलाकारांना झाला तेवढाच सर्वसामान्यांनाही झालेला आहे आणि सोशल मीडियावरती तसे अनेकांनी ट्विट केलेले आहेत, फेसबुकवरती आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काळात काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह मी विशाल पाटील, जय महाराष्ट्र, मुंबई। विशालनी रझा मुराद यांच्याशी आत्ताच बातचीत केली आणि अतिशय हृदय आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत। सगळ्या आठवणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आमच्याकडे काही खास आठवणी आहेत त्यांच्या, आणि गुपित आहेत। एक छोट्याशा ब्रेक नंतर परत येतोय। अभिनेते राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी बनवलेल्या आरके स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरके स्टुडिओला भीषण आग लागली होती। त्यामुळे स्टुडिओ पुन्हा उभं करणं मोठं खर्चिक आणि अशक्य असल्यानं तो विकण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतलाय। आरके स्टुडिओ समोरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आज हळहळ वाटते की हा जो स्टुडिओ आहे हा आता काही कालावधीनंतर आपल्या समोर नसणार आहे। आरके स्टुडिओच्या अनेक आठवणी आहेत। आरके स्टुडिओ ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि एक ऐतिहासिक वास्तू आता इतिहास जमा होत असल्यानं चाहत्यांनी पण नाराजी व्यक्त केली आहे। आरके स्टुडिओची एक इंटरेस्टिंग माहिती आम्ही तुम्हाला दाखवतो। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही माहिती तुमच्या समोर आणतोय। 1948 मध्ये शोमॅन राज कपूर यांच्याकडून आरके स्टुडिओची स्थापना झाली। या सिनेमाचं शूटिंग झालं। आवारा, श्री 420, जागते रहो, जिस देश में गंगा बहती है, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, हिना, प्रेम ग्रंथ या सिनेमाचं शूटिंग या स्टुडिओमध्ये झालं। स्टुडिओमध्ये शूटिंग झालेल्या प्रत्येक सिनेमात वापरण्यात आलेले ड्रेस, कॉस्ट्यूम, दागिने हे इथे संग्रहित करून ठेवले होते। गेल्या वर्षी लागलेल्या आगीत 2 नंबरचा स्टुडिओ जळून खाक झाला आणि जतन करून ठेवलेल्या अनेक वस्तू आगीत जळून खाक झाल्या। आरके स्टुडिओच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत
रझा मुराद यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं, इकडच्या गणेशोत्सवाची गंमत, आरके स्टुडिओचा गणेशोत्सव हा मुंबईतला अतिशय प्रसिद्ध गणेशोत्सव आहे. खरं म्हणजे चेंबूर परिसरात अनेक मोठमोठे गणपती येतात, पण आरके स्टुडिओच्या गणपतीला एक विशेष गंमत होती. आरके स्टुडिओच्या गणपतीच्या प्राण प्रतिष्ठापनेपासून कपूर कुटुंबीय तिथे नेहमी असतात. स्वतः राज कपूर तिथे असायचे. राज कपूर यानंतर रणधीर कपूर यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना केली जाते. आरके स्टुडिओचा गणपती बघायला शेकडोनी आणि शेवटच्या 2-3 दिवसात तर हजारोनी गर्दी येते. लांब रांगा लागतात, 1-1 किलोमीटर लांब रांगा लागतात. लोकांना एक बाबडी आशा असते की कपूर कुटुंबीय तिकडे दिसतील, त्यासाठी कपूर कुटुंबियांना बघण्यासाठी लोक लांबून येतात. आरके स्टुडिओच्या गणपतीचं आणखीन एक वैशिष्ट्य, याचं विसर्जनाची मिरवणूक सुद्धा खूप प्रसिद्ध होती. ही मिरवणूक आता बघायला मिळणार नाही. जर राज कपूर यांचा आरके स्टुडिओत राहिला नाही तर गणेशोत्सव पण जाईल की काय, अशी देखील भीती आहे. राज कपूर यांच्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये आरके स्टुडिओ पासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लांब अंतर कपूर कुटुंबीय स्वतः नाचत त्या मिरवणुकीत सहभागी होतात. दरवर्षीचा इतिहास आहे. आणि जी आरके फिल्म्सच्या बॅनरची नवीन फिल्म जी येणारी असते त्याचं होर्डिंग पहिल्यांदा या गणपतीत बघायला मिळायचं. मोठा ट्रक असायचा आणि त्या ट्रकच्या बरोबर शंकराचे भक्त, शिवभक्त राज कपूर, त्यामुळे आरके स्टुडिओत गेल्या गेल्या जसा शंकराचा मोठा पुतळा तिथे आहे तसाच मिरवणुकीमध्ये शंकराचा मोठा पुतळा त्या मिरवणुकीमध्ये असायचा. आणि कपूर खानदानचे बरेच जण या मिरवणुकीमध्ये वाजत गाजत सहभागी व्हायचे आणि त्यांना बघायला सर्वाधिक गर्दी, चेंबूर ते सायन या परिसरातली सर्वाधिक गर्दी या राज कपूर यांच्या गणपतीसाठी व्हायची. बरेच किस्से आहेत राज कपूर यांचे. राज कपूर स्टुडिओ यांच्या आरके स्टुडिओ मधली होळी प्रसिद्ध होती. फिल्मी दुनियेमधली एक प्रसिद्ध होळी याच आवारात व्हायची. अनेक फिल्म स्टार या होळीसाठी गर्दी करायचे. एक मोठा हौद केला जायचा रंगाचा आणि त्या हौदामध्ये हिरो हिरोईनना उचलून फेकलं जायचं. भांग, दारू आणि होळीची पार्टी अनेक वर्ष प्रसिद्ध होती. अनेक फिल्मी मॅगझिन मध्ये राज कपूर यांची होळीची चित्र प्रसिद्ध व्हायची आणि त्यासाठी फिल्मी मॅगझिन चवीने वाचली जायची. राज कपूर यांनी अनेक उत्सव परंपरा या स्टुडिओमध्ये जपल्या. खरं म्हणजे आज जो राज कपूर यांचा आरके स्टुडिओ आहे, हा जो कॅम्पस आहे हा 1.5 ते 2 एकरचा आहे. पण मूळतः तो जो परिसर होता तो खूप मोठा होता. जवळपास जो आरके स्टुडिओचा आत्ताचा कॅम्पस आहे तिथपासून पुढे म्हणजे मैत्री पार्क परिसरापर्यंत जाणारा जवळजवळ चौपट परिसर होता. अशी एक कथा प्रसिद्ध आहे की राज कपूर यांना पत्ते खेळण्याचा शौक होता आणि पत्ते खेळताना राज कपूर हे एक काही भाग त्यांनी हा डाव लावला होता आणि त्यावेळेस त्याच्यात ते हरले डाव आणि तो एक बराच मोठा जो परिसर होता तो या पत्त्यांच्या खेळात ते हरले आणि चेंबूर मधल्याच एका मोठ्या उद्योगपतीने तो जिंकला आणि तो परिसर छोटा झाला. या परिसरात अनेक मोठे मोठे सेट होते, म्हणजे नदीचे, नंतर होड्यांचे, होडी तिकडून बरेच असे सीन असायचे. पूर्वीच्या काळी चित्रपटाची दृश्य याच्यामध्ये होडीतली दृश्य असायची आणि ही दृश्य सुद्धा इथे चित्रित व्हायची. एक सिनेपत्रकार निशांत भुसे हे जय महाराष्ट्र सोबत आहेत, त्यांच्याकडून पण जुन्या आठवणी आपण जाणून घेऊया. निशांत, राज कपूर यांच्या आरके स्टुडिओच्या अनेक आठवणी लोकांना माहिती आहेत, काही आठवणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायच्या आहेत. काय सांगाल तुम्ही? आठवणी एवढ्या काही नाहीयेत, मी खूपच यंग आहे याच्याविषयी. पण हा, मी आरके स्टुडिओ खूप वेळा व्हिजिट केलाय आणि एक आयकॉनिक प्लेस आहे ते. कारण राज कपूर इज नोन वन ऑफ द बिगेस्ट नेम्स आहेत आपल्या इंडस्ट्रीमधले. बॉलिवूड तेव्हा नव्हतं, हिंदी इंडस्ट्री होती आणि ते एक स्वतः आयकॉन होते. आणि स्पेशली म्हणजे आरके स्टुडिओ ची सगळ्यातली मोठी गोष्ट म्हणजे राज कपूर साहेबांनी जेवढेही फिल्ममध्ये काम केलं आहे त्याच्यामध्ये जे कॉस्ट्युम्स आहेत, मेरा नाम जोकर असले किंवा राम तेरी गंगा मेलीचे ती पर्टिक्युलर साडी असो किंवा आवाराचे तो चार्ली चॅप्लिन सारखा दिसणारा जो ड्रेस असो, ते सगळं तिकडे ते लोकांनी डिस्प्लेवर ठेवलं होतं. पण हो, एक गोष्ट आहे, मेंटेनन्स एकदम खराब होती त्या गोष्टींची. काय, आय एम बी लकी वन ऑफ द गाईज की मी तिकडे गेलो आणि ते सगळं पाहिलं आणि मला वाईटही वाटलं की त्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत तिकडे आणि त्याला मेंटेन नाही करत आहे. म्हणजे परत जे डिसिजन आज घेतलेलं आहे ते कपूर फॅमिलीनी, सगळं नष्ट झालं. निशांत, बरोबर आहे, तुमच्याही आठवणी आहेत, सगळ्या चाहत्यांच्या आठवणी त्यासोबत होत्या. एक आयकॉनिक प्लेस, मुंबईतला एक आयकॉनिक स्टुडिओ जात आहे. तुम्हाला, आम्हाला, आपल्याला सगळ्यांनाच दुःख आहे. धन्यवाद निशांत, जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल. आरके स्टुडिओ
ही अतिशय मोक्याची जागा आहे. रझा मुराद यांनी जर सांगितलंच की का नाही राज कपूर यांचं एखादं स्मारक इथे व्हावं, खरंच चांगली संकल्पना आहे. सरकारने याच्यामध्ये जर काही हस्तक्षेप करता आला, खरं म्हणजे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण सरकारने जर हस्तक्षेप केला तर एका मोठ्या कलावंतांचं, ज्या कलावंतांनी भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला, त्यांच्या अनेक चित्रपटांचे प्रीमियर फॉरेनमध्ये झालेले आहेत, एका शोमॅनचं द शो मस्ट गो ऑन म्हणणाऱ्या एका कलावंताचं स्मारक इथे व्हावं, हीच खरं म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्या चाहत्यांची इच्छा आहे. बघूया सरकार काय हस्तक्षेप करेल का. पण आरके स्टुडिओच्या निमित्ताने एक मुंबईतला एक चांगला स्टुडिओ नामशेष होतोय. कोल्हापुरात सुद्धा जयप्रभा स्टुडिओ जेव्हा गेला तेव्हा सुद्धा अनेक रसिक हळहळले. आताही आरके स्टुडिओच्या निमित्ताने आरके स्टुडिओ जाऊ नये हीच सगळ्यांची, तुमच्या आमच्या सगळ्यांचीच हीच इच्छा आहे. बघूया कोण हस्तक्षेप करतो का. कारण केवळ काही रुपयांसाठी एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे, ज्या जागेवर आरके स्टुडिओ त्याच्या आजूबाजूला मोठे मोठे टॉवर बनले आहेत, आता सुद्धा ही जागा करोडोच्या भावाने विकली जाईल. उद्या तिथे टॉवर्स येतील. 30 ते 40 हजार रुपये स्क्वेअर फीट भाव आहे त्या जागेला. निश्चितच मोठमोठे बिल्डर्स तिकडे असतील, पण एक कलावंताचं स्मारक, एक जितं जागतं स्मारक हे राहावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय. बातमी आणि बरंच काय मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.